कर्क राशी 22 ते 28 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी, डिसेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो। या आठवड्यात ग्रहांचा अधिपती मंगळ धनु राशीत राहील आणि 25 डिसेंबर रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल। याशिवाय या आठवड्यात कोणतेही मोठे ग्रह बदल अपेक्षित नाहीत। अशा परिस्थितीत जाणून घेऊया कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। कर्क राशी, तुमच्या संवेदनशीलतेला ओझे म्हणून न पाहता मार्गदर्शक म्हणून घ्या। इतरांच्या भावनिक गोंधळापासून मागे हटा आणि स्वतःचे मन वाचा। सेवा करा, पण स्वतःच्या खर्चावर नाही। जुन्या आठवणी किंवा भावना सोडून देण्याची, दिवा लावण्याची, शिकण्याबद्दल आभार मानण्याची आणि खोलवर श्वास सोडण्याची वेळ आली आहे। कामासाठी एक मऊ पण सुरक्षित चौकट तयार करा आणि खरोखर फरक करणाऱ्या कामासाठी 1 तास एकांत वास द्या। पैशाच्या बाबतीत तुमची भाषा महत्त्वाची असते आणि शांत विचारसरणीमुळे योग्य निर्णय घेता येतील। प्रेमात नियमित संपर्क, स्पष्ट वेळ किंवा सामायिक जबाबदारी यासारखे छोटे सुरक्षित हावभाव करा। कर्क राशी, या आठवड्याची सुरुवात चांगली होईल। तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा होईल। सुरू असलेले कोणतेही न्यायालयीन प्रकल्प यशस्वी होईल। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा, कारण ते तुमचे बजेट बिघडू शकतात। तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्यपूर्ण दिवस येतील। तुम्हाला देश आणि परदेशातून भरपूर सहकार्य मिळेल। कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती तुम्हाला आनंदी ठेवेल आणि तुमचे काम अतिरिक्त ऊर्जा आणि उत्साहाने कराल। संपूर्ण आठवडा आरोग्य आणि नातेसंबंधाच्या बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल राहील। आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत तुम्ही कौटुंबिक बाबींबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकता, ज्याचे तुमच्या कुटुंबाला कौतुक वाटेल। या आठवड्यात तुमचे धैर्य वाढेल। तुम्ही तुमच्या शहाणपणाने आणि विवेकबुद्धीने जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकाल। या आठवड्यात तुमचे आरोग्य देखील चांगले राहील। मध्यापासून उत्तराधारपर्यंतचा काळ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जाऊ शकतो। हा काळ व्यवसाय वाढीच्या संधी घेऊन येईल। जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ राहील। तथापि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका। प्रेम, वैयक्तिक संबंधांच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदाराशी चांगले संबंध आणि कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि सुसंवाद राखाल। कर्क राशीला हा आठवडा चांगला जाईल। तुम्हाला काही क्षेत्रात उत्तम सकारात्मक परिणाम मिळतील, पण काही क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल। तुम्हाला ग्रहस्थिती चांगली साथ देईल, त्यामुळे काही गोष्टी स्थैर्य मिळेल। तुमची अंतर्प्रेरणा योग्य मार्ग दाखवेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी पाहिली जाईल। नोकरदारांना आठवडा महत्त्वाचा ठरेल। नोकरी बदलायची असेल तर संधी मिळू शकते। कार्यक्षेत्रात वरिष्ठ कामगिरीवर समाधानी असतील। व्यवसायात नवीन ऑफर मिळतील। तुम्हाला व्यवहारात चांगला नफा मिळेल। परदेशी व्यवसायात उत्तम प्रतिसाद मिळेल। कर्क राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील। तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, पण काही खर्च वाढू शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। आपल्या पैशांचे योग्य नियोजन करा। जुने अडकलेले पैसे मिळतील। कर्क राशीच्या विद्यार्थ्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, कारण तुमचे मन भटकण्याची शक्यता आहे। त्यामुळे ध्यानधारणा करा, यामुळे मन शांत व प्रसन्न राहील। अभ्यासात वेळेचे नियोजन करा। स्पर्धा परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळतील। तसेच परदेशी शिक्षणासंबंधी शुभ वार्ता मिळेल। कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण बदलत्या हवामानामुळे काही किरकोळ सर्दी, खोकला किंवा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या। भावनिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम व ध्यान करा। आपले आवडते छंद जोपासा। पुरेशी विश्रांती घ्या। कर्क राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। भावंडांशी संबंध सुधारतील। घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। घरात कौटुंबिक कार्यक्रमामुळे नातेवाईकांची भेट होईल। कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील। कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा मिश्र स्वरूपाचा असेल। तुमच्यात नात्यात कधी गोड तर कधी आंबट वातावरण राहील, त्यामुळे जोडीदाराशी खुलेपणाने संवाद साधा। शब्द जपून वापरा। तसेच वैवाहिक जीवनात नाते अधिक मजबूत बनेल। एकत्र वेळ घालवता येईल, ज्यामुळे नाते अधिक जवळ वाटेल। कर्क राशी, हा आठवडा तुमच्यासाठी एक प्रभावी आठवडा आहे, कारण मकर राशीची ऊर्जा तुमच्या राशीला विरोध करते। हा काळ खोलवर रूपांतरित होण्याचा आहे, कारण तुम्ही चक्रे बंद करण्यावर आणि नवीन कथा प्रकाशात आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहात। मकर राशीत शुक्र आणि सूर्य मंगळाची भेट घेतील, ज्यामुळे तुम्ही या काळात अधिक सामाजिक आणि बाहेरगावी व्हाल। तुम्ही कार्यक्रमांचे आयोजन करू शकता, एखाद्या प्रकल्पाचे पर्यवेक्षक बनू शकता किंवा तुमच्या प्रेम जोडीदारासोबत तुमचे नाते निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता।
मकर राशीची ऊर्जा पुढील काही आठवड्यांसाठी इतरांचे लक्ष केंद्रित करते, म्हणून तुम्ही संतुलन शोधले पाहिजे आणि स्वतःला सतत पाठिंबा देण्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुंभ राशीचा चंद्र तुमच्या संसाधनावर आणि आर्थिक बाबींवर प्रकाश टाकतो. तुमच्या नियोजनात सुव्यवस्थित राहा आणि खर्च करताना जास्त आवेगी होऊ नका. मीन राशीतील चंद्र तुमच्या सर्जनशील ऊर्जेला पुन्हा जागृत करण्यास मदत करतो. जनरल करा किंवा रंगवा, चित्रे काढा, खेळा किंवा संगीत ऐका. मेष राशीचा चंद्र तुम्हाला तुमच्या आतील मुलाशी कसे जोडले जायचे आणि या ज्वलंत आणि आव्हानात्मक काळातही स्वतःला शांतता आणि शांततेचे क्षण कसे द्यायचे ते दाखवतो. कर्क राशी या मकर ऋतूमध्ये तुमच्या मैत्रीचे जतन आणि बळकटीकरण करण्याची शक्ती आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमची शक्ती सापडेल, कारण कुंभ राशीतील चंद्र तुम्हाला खोलवर जाऊन तुम्हाला काय बळकटी देते ते शोधण्यास मदत करेल. गुरुवारपासून चंद्र मीन राशीत असेल तेव्हा तुम्हाला शिकण्याची उत्सुकता असते. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना त्यांच्या अभ्यासाशी अधिक जोडलेले वाटते. जेव्हा आठवड्याच्या शेवटी नेतृत्वाची संधी येते तेव्हा इतरांशी अधिक धीर धरण्याचे लक्षात ठेवा. एकंदरीतच कर्क राशीसाठी येणारा आठवडा नातेसंबंधांमध्ये वाढ आणि आत्मजागरूकतेला उजळतो. सूर्य तुमच्या भागीदारी क्षेत्रात भ्रमण करत असल्याने वैयक्तिक संबंधांवर प्रकाशझोत पडतो. महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी बंध अधिक दृढ होतील, परंतु मोकळे हृदय आणि मन आवश्यक आहे. व्यावसायिकदृष्ट्या नवीन संधींसाठी लवचिकता आणि जलद शिकण्याची इच्छा आवश्यक असू शकते. तुमच्या अंतर्ज्ञानी स्वभाव करिअरच्या निर्णयांना मार्गदर्शन करतो, म्हणून तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तम असेल.